ह्या झाडाला कुठं पैसे लागलेले दिसतंय का? पैसे नाही ना हो. याला जीव लाव. एक मिनिट, जर हे जर पैसे ना, एक मिनिट थांबा मला पुढे बोलू दे. हे पैसे आहेत ना, तोडा लगेच हे जा पावशेर साखर आणा. लगेच नाही भेटणार. म्हणजे हे पैसे नाहीये, याचे पैसे मिळतील, पण हे पैसे आहे का? नाही. हे काय आहे? फळ आहे. हे काय आहे? झाड आहे. बरोबर आहे. म्हणजे काय मला म्हणायचं तुम्हाला, याला पैसे लागलेले का? नाही. याला काय लागलेले? फळ लागलेले. मग याच्यावर प्रेम केलं पाहिजे. कशावर? त्या झाडावर. हा, तुम्ही जर पैशावर प्रेम करत असाल तर तुम्ही झाडावर प्रेम नाही करू शकत. माझं वाक्य लक्षात नाही. ही बाग कोणाची? तुमची? लहान मुलाचं आहे. हा मोठ्या मुलाचं आहे. मधले झाड का बरं काढले तुम्ही? मर झाली होती. मर झाली. हे पिवळं पिवळं काय तिकडे पण आहे, इकडे आहे मर आहे. अच्छा, पिवळं मर. मला ते रंग पिवळ्या रंग तेल्यासारखा वाटतं. हा तेल आहे. तेल आहे ना तो, कारण मरीचा रंग वेगळा राहतो, तेलाचा रंग वेगळा आल्यानंतरच तो पिवळं पडतं. म्हणजे तेल्या आणि मर दोन्ही पण आहे. मग एवढं सगळं आहे तुम्ही म्हणता, मग इथे तर फक्त रस्ता आडवा आहे. त्याला इकडं काही गाडीच नाही सापडली का? गेट पास नाही मिळत का? नाही, आता सध्या गाडी बंद करून दिली. इकडं बस स्टँड बंद झाला आहे, तिकडे गाडी थांबायला जागा नाही. सरळ रस्ते काय येत नाही इकडे, कधी मध्ये काही बंधन नाही. गेल्या वर्षी एवढ्या भागात होता, तिथलं मेले झाड आता यंदा पूर्ण आलाय. हो. अच्छा, मागच्या वर्षी फक्त पाहुणा म्हणून आला तो तिथंच थांबला. पाहिला नाही. आणि या वर्षी मात्र अख्ख्या प्लॉट पाहुण्या रावळ्यामध्ये पसरला. ठीक आहे. बरं, मग तो या वर्षी काय म्हणतोय, मला किती, तुझा वाटा किती, माझा वाटा किती? तो वाटा म्हणजे 50% घेऊन गेलाय आतापर्यंत. 50% त्यांनी घेतलंय. पण 50% राहिलंय. 25% राहिलं तर काय भरोसा आहे बहुतेक राहील का? तुम्ही तयारी ठेवली तशी? हा, मग आता काय करणार. जाऊ द्या, खाऊ द्या पाहुण्या. जे अशा परिस्थितीमध्ये ह्या भाऊनी डाळिंबाग लावली, मला हे सांगायचे, हे काळीज केवढंच असेल बाई. टेन्शन घ्यायचं नाही, पाहायचं सुद्धा नाही त्याच्याकडे. असलं तरी पाहायचं नाही. आला तरी तू फक्त माझ्या भरोशावर बस. त्या दिवसापासून डायरेक्ट विषय सोडून दिला, डोक्यातून काढून टाकलं. तेलाच म्हणजे इथून पहिला डेला काढला. हा, इथून पहिले काढून टाकला. जे व्हायचं ते होईल. त्यांना डायरेक्ट सांगितलं, फक्त मला आहे ना याच्या बरोबर झाडाला देता येईल, याच्या आशाने केव्हा नाही झाड पोषण करता येईल म्हटलं. फक्त ह्या निमित्ताने राहू द्यायचं आपल्याला. काय काम करता? शेतीच पाहून आणि कुठं रोजंदारीने जाता. किती रोज मिळतो सध्या? मिळतो ना 200-300. म्हणजे 300-400 रुपये रोज मिळतो. म्हणजे रोजंदारीवर जाता, शेती करता. किती शेती तुम्हाला? काय नाही, 1 एकर आहे. 1 एकर. त्याच्यामध्ये तुम्ही अख्खी डाळिंब लावून टाका. म्हणजे 1 एकर शेती, अख्खी डाळिंब लावली आणि रोजंदारीने जाताय, आणि रोजंदारीवरती बाग धरायचा आहे. किती मोठं धाडस आहे. टाळ्या वाजवल्या पाहिजे. 20 गुंठ्यामध्ये किती बसवले? 270 झाडं बसवले. सोबतच लावले? सोबतच लावले. बरं. काय म्हणजे उत्पन्नाचा स्रोत काय? मार्ग काय नाही, मेंढ्यांचा आपलं उत्पन्नाचा मार्ग आहे त्याच्या याच्यावर. आणि कांदे. मला तुमचं कौतुक का वाटतं दोघांचं, का तुम्ही दोघांची ऐपत नाहीये, आर्थिक स्थिती नाहीये, आणि शेजारी प्रचंड मोठं उदाहरण आहे का तेल्यानी पूर्ण बाग काय सध्या हातातून गेलीये. त्याच्यात माझी एवढी अपेक्षा, मला 25% जरी राहिला तरी भांडवल जरी फिटलं तरी झाड टिकलं पाहिजे. बघा काय अपेक्षा आहे. कारण तुमची अपेक्षा का बरं आहे अशी? कारण आता पण त्या झाडांनी तुम्हाला दिलंय ना, अजून आता जरी गेलाय तर पुढचा भार आपल्याला इच्छा आहे असला तर मिळेलच, असं आहे ना. तरी पण तुम्ही काय म्हणताय, असला मिळेलच. तर शब्द कुठून आला? हा, पण मग आता मर घुसली त्याच्यात, तेल्या घुसलाय, झाड राहिलं तर आपल्याला बरोबर की नाही.
7 वर्षापूर्वी तुमच्याकडे किती कांदे पिकत होते ह्याच वावरांमध्ये? भरपूर पिकायचं. तरी पण किती पिकत होते? एकर मध्ये 5-6 टाकल्या निघायच्या. बरोबर आहे. 6 ट्रॉल्या. 6 ट्रॉल्या. बरोबर आहे का? 7-8 ट्रॉल्या माल 8 निघायचा. ट्रॉल्या. किती 5 कांदे? वर्षाच्या मागे किती गोण्या म्हणजे? ती 8 ट्रॉल्या म्हणजे त्याच्या डबल करायचं म्हणजे क्विंटल 160 म्हणजे 320 गोण्या निघायच्या. बरोबर. 8 ट्रॉल्या म्हणजे दुप्पट. हा म्हणजे किती? 160 गोण्या. बरोबर. बरोबर ना? 160 क्विंटल. हा मग 160 क्विंटल म्हणजे त्याच्या दुप्पट गोण्या 50 किलोच्या किती झाल्या? 320. 320. जवळजवळ 300 गोण्या झाला. बरोबर. काही 55 किलोच्या काही अशा. तर 300 गोण्या तुमचे कांदे निघत होते. बरोबर. आज किती ट्रॉली निघत आहे? यावर्षी लावली लांब होती मागे. 20 गुंठ्यात एकच टारली भरली. याच्यातच होता आता काढलं. ह्याच्यातच होत. हॅलो, तुमच्याकडे काय ॲव्हरेज आहे या पट्ट्यात? 3-4 येऊन लागले. बरं, ते बी गोलट्या. तरी तुमचे डोळे नाही उघडत. हा? म्हणजे तुमचा बाग 7 वर्षापूर्वी जेव्हा लावला तेव्हा जमिनी कशा होत्या? सुपीक. आणि याची सुद्धा वाढ अशीच झाली 7 वर्षापूर्वी सारखी. ही विशेष गोष्ट नाही का? मग हे मला सांगायचं. याच वावरामध्ये वाळूवर इकडे आणि वाळू नाही वर आली, तुम्ही जमिनीची वाळू केली. हा ना मग ते सांगतो. वाळू वर कुठून येईल? वाळूवर रासायनिक मुळे म्हणल्यानंतर ना जमीन उतरून गेली. हा, बरं, हे कळतं तुम्हाला सगळ्यांना. तरी पण तुम्ही काय वापरू राहिले? आता त्याला पर्याय नाही ना. हा, पर्याय नाही असं तुम्हाला वाटतं. पर्याय नाही असं तुम्हाला वाटतं कारण तुम्ही घर सोडायला तयार नाही. मग आता तुमच्या समोर पर्याय उभा आहे. कोण आहे? ठीक आहे. पर्याय काय तुमच्या समोर उभा आहे. मग तो जो पर्याय आहे त्या पर्यायाला तुम्हाला काय करता आलं पाहिजे? सामोरं जाता आलं पाहिजे. का तुम्हाला असं वाटतं की रासायनिक शिवाय दुसरा मार्ग नाही? तुम्हाला कळलंय काका की रासायनिकनी आमच्या जमिनी काय झाल्या? नापीक झाल्या. रासायनिकनीच आमच्या पिकांवर काय आले? रोग आले. रासायनिकनीच आमचे कांदे सडू राहिले. रासायनिकनीच आमच्या मकावर अळी येऊ राहिली. हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि जर कळलं तुम्हाला तर तुम्ही त्याला हात लावाल का? डेअरिंग अशी केली तर ह्या भाऊने थोडीशी माहिती सांगितली, असं वापरतो का? मग मी ड्रॅगनला आणली एक गोण. बरं का, बाकीचं काही फक्त कृषी अमृत आणलं आणि एकच गोण आणली, तेवढ्या 5 गुंठ्याला लावून दिली. त्याच्यात भेंडी लावली. भेंडी जशी ग्रोथ घेतली तिने तर डायरेक्ट डोक्याच्या वर गेली. पान मोठं. पान मोठं आणि एकदम काळुकी. शेवट पात भेंडी कटोळून उपटून टाकली. पण ती भेंडी चालूच. खरंय का? चालूच. पान इतकं मोठं, डायरेक्ट आपलं सागाचं पान येतं ना असं पान. माणूस जर घुसलं तर डायरेक्ट दिसत नव्हतं. तोडायला फाटी वाकवावं लागायची, मग तोडावं लागायची. त्याच्यावरून मला अंदाज आला कृषी अमृतचा हे रिझल्ट आहे. हा, मग त्याच्यात डायरेक्ट बुंदीला सडून जायचं इथं कांदा. बर मग ह्या वेळेस सडलं नाही, अजून कांदा ठेवलेला आहे तो. बाकीचा इकून टाकला, जो केमिकल होता तिकडे 5 गुंठे तो इकून टाकला. पण जो इथला कांदा आहे तो अजून ठेवलेला आहे. अजून तसा आहे चाळीत. काहीच नाही झालं. किती महिने झाले आता? आता जो कांदे काढून सनी नाही, पानगळणी केली ना. नाही केली. पानगळणी केली. का बरं? कारण हा धरायचा नव्हता. धरायचंच नव्हतं आम्हाला. आपण ते म्हणजे जूनच्या अगोदर मे मध्ये डोस लावला. मग त्यानंतर ते डोस लावला, हे पाणी नसल्यामुळं ताण बसला होता. ताण बसला होता. जेव्हा हा पाणी पडला ना सुरुवातीला जून मध्ये, तर ते एकदम असं फुल निघलं आणि ते ऑटोमॅटिक सेटिंग होऊन गेलं. ते इथलं सेटिंग झालं तर मग ते तोडून फेकणं. तुमच्या जमिनी नापीक झालेल्या आहे. पण नीट ऐका, खालच्या लोकांच्या जमिनी नुसत्या नापीक नाही झाल्या, त्या दूषित झाल्या. फरक समजून घ्या. तुम्हाला एवढ्या कमी याच्यामध्ये रिझल्ट आला ही गोष्ट विशेष आहे. एवढ्या कमी याच्यामध्ये रिझल्ट नाही येत. लक्षात घ्या. बघा, तुमच्या भागामध्ये जमिनी नापीक झाल्या परंतु त्या दूषित नाही झाल्या. कशामुळे? तुमच्याकडे रसायनांचा आणि औषधांचा वापर, खतांचा कमी आहे. कारण पाणी नाही ना तेवढं. बरोबर. उन्हाळ्यामध्ये तुमचं किती पाणी असतं?
कमी पाणी असतं ना इकडे. टाकी एक टाकीभर. बरोबर आहे की नाही? म्हणून मी अंदाजाने सांगतो. मी काही मला माहिती नाही काही चितलं, मी चौकशी पण नाही काही केली चौकशी नाही, काहीच मी नाही. फक्त अंदाजाने सांगतो. या डोंगरांवरून बोडक्या डोंगरांवरून काही इथं परिस्थिती काय असणार आहे खाली. वर बघितल्यावर घराची कळा अंगण सांगतं असं म्हणतात, तसं मला समजलं. म्हणून मी निसर्ग बोलतो म्हणतात माणसाशी, तसं. मग तुमची जमीन ना तुमच्या कस कमी झाला, तुम्ही काढलं सगळं, पण तुमचं नशीब चांगलं आहे का तुम्ही जास्त विष नाही घातलं. असं खालच्या लोकांनी भरमसाठ घातलं, त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट आले. पण एवढ्यावर थांबू नका. जीवन भेटलेलं आहे, आनंदाने जगा, त्या मातीला चांगलं जगवा, झाडांना चांगलं जगवा. तुम्ही पण बिंदास झोपा घरामध्ये. नाही, बिंदास आहे. त्यांनी जेव्हा सांगितलं, अगोदर वचकलो होतो मी, थोडासा बेलो होतो, तर त्यांनी सांगितलं काहीच भीती घेऊ साहजिक आहे तुमचं नको, देणं. काहीच. हातावर आहे सगळं तुमचं, तरी कारण तुम्ही की एवढं करता. पहिलाच टाइम, पहिलाच सगळं, अनुभव नाही. आणि बरं पकडायचा नव्हता आपल्याला, तो होऊन द्यायला आला म्हणून आपण घ्यायला लागलो. तर घेऊन सनी बी जर हिसकून घ्यायचा असेल तर काय होईल बुवा, असा विचार वाढला, दुसरं काहीच नाही. हे तुम्ही तुमच्या आर्थिक ऐपतीनुसार ऍडजस्टमेंट करता. बरोबर. आता झाडाला हे कळतं का नाही. तुमची ऐपत नाही. नाही. या झाडाची तुम्ही फळं धरले की त्याचा प्रक्रिया चालू झाली, बरोबर आहे की नाही? एकदा तुमचा माल लागला का ऍडव्हान्स बुकिंग करून ठेवायचं, तिकडे जीव गहाण टाका. नाही टाकला मग असं होतं. कशाला? म्हणजे त्यांचं 5 वर्षांनी झालं, आपलं 1च वर्षांनी गेलं. का? त्यांच्या काळामध्ये जमीन सुपीक होती, आता जमीन सुपीक राहिलेल्या नाही. पाटील बरोबर आहे की चुकीचं बोलतोय? हां. तुम्ही आता श्रीमंत शेतकरी आहे, आता ही श्रीमंत शेती आहे, ही गरिबाची शेती नाही. तुम्ही आता श्रीमंताचं नाटक सुरू केलंय ना, बरोबर. नाटकामध्ये उतरा नाही, खऱ्या अर्थाने. 100% आता उतरलं. झाड आम्हाला जेवढं देतं त्याच्या 25% त्याला खाऊ घालायचं. तुम्ही कधीच गरीब नाही होणार, श्रीमंतच होणार. तुम्ही दरवर्षी मोठे, दरवर्षी श्रीमंत, दरवर्षी श्रीमंत. का? तुम्ही जे कमावलं झाडाकून किंवा मातीकून, समजा ते या वावरातून तुम्ही 1 लाख रुपये कमवले, 25,000 परत त्याच वावरात घालायचे, पण विषयासाठी नाही, अमृतासाठी तुम्ही घालता. कशासाठी? रासायनिक खते, रासायनिक औषध, Yes. किडीची औषध नाही, फायद्यासाठी तेवढ्या पुरतं. खारीक खोबऱ्याला खाऊ घाला. बरोबर आहे? तुम्ही जर वैदिकचा जर 25% खर्च परत करताय, तर मी तुम्हाला गॅरंटी देतो तर तुम्ही 5 वर्षामध्ये इथं कमीत कमी 50 लाख रुपये कमवा. आपला जो मर होता, हा, इथं बघा. इकडे उतरला होता. मग गणेश सर आले होते, गणेश सरांनी सांगितलं म्हणजे उठायचंच नाही. हा जो मर होता इकडचा सगळा, हा कधी आला? बेसल डोस टाकायचा आधी. हे बरोबर आहे? बरोबर आहे. बेसल डोस टाकल्यावर तो काय झाला? लगेच जागावर बाकी थांबून गेले. थांबला. आता तेल्या सुद्धा थांबला असता का? इथे एक गेलं. हा, म्हणजे इथपर्यंत आला. हा, ये एक गेलं. बघा, असं त्यांनी बरोबर असं एवढं केलं, बरोबर आहे ना? इथे एक गेलं. त्याच्यानंतर मग शेवटचं हे गेलं. हा गणेश सर आले होते सुरुवातला, जेव्हा बेसल डोस भरला ना हा त्यावेळेस आले होते. हा मग त्यांनी सांगितलं उपटूच नका, हे राहू द्या, याला फक्त देत राहा. झालं निळं तर झालं निळं, नाहीतर मग उपटायला गेलं तुम्ही तर ते लगेच दुसरीकडे पांगेल, त्याच्यापेक्षा ते तसंच राहू बरोबर आहे द्या. की नाही? त्यांचं बघा तिकडचं पिवळं पडलंय बा, म्हणजे तिकडे त्यांची वाढ चालूच आहे. हा, तुमचा इथं शेजारी लगेच थांबलं, थांबून गेलं. म्हणजे तेल्या पण थांबला आणि मर पण मर थांबला. पण थांबली. किती विशेष गोष्ट आहे की नाही? मग याच्यावरून काय कळलं आपल्याला? तुम्ही रोगाला अनुकूल वातावरण देऊ नका ना, असं आहे. सोपं आहे ते एकदम. मला एक सांगा, SCT वैदिक जर वापरली तर बाग चांगला होतो, गॅरंटेड होतो. म्हणून परमेश्वर त्यांना बुद्धी देत नाही. बरोबर आहे. त्यांच्या नशिबात जर बाग चांगला नसेलच या वर्षी किंवा अजूनही 1 वर्ष नसेल, त्यांना जर प्रगती लिहिली नसेल त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या नशिबामध्ये, तर नाही त्यांची बुद्धी होणार. असं तुमचे जे युट्यूब वरती मी जे संभाषण ऐकलेले आहे, जे तुमचं ऐकलेलं ना, बेंटेक्स आणि सोनं याच्यातला फरक समजा, ज्या काही काही गोष्टी आहेत ना त्या मनात, म्हणून मला ते रोज वापरत होतो आता एवढे 15 दिवसापासून. मला म्हणजे सर म्हणे येतो आम्ही जवळजवळ बरेच शेतकरी असे आहेत की आम्हाला ते त्याच्यापासून आम्ही वंचित आहोत. म्हणून मी तुमचं डायरेक्ट तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला आणि तुम्ही मला समजला आज इकडे आले, म्हणून मी डायरेक्ट इकडे आलो सगळं सोडून. मला काही गोष्टी इतके इच्छुक आहेत ना,
भरपूर. मला इतके फोन येऊन गेले, मला त्यांनी सांगितलं, मी सगळं काम सोडून माझी थोडी तब्येत तर जाऊन थोडी ये पटकन हा. हा नाही मग मी निघालोच असं, कारण की मी फक्त तुमचे व्हिडिओ जे पाहिलेले आपले त्याच्यामुळे मी आकर्षित झालेलो आहे. सगळ्या गोष्टी रिअल फॅक्ट आहे ती. तुमचं वाचन चांगले आध्यात्मिक ज्ञान तुम्हाला इतके ना, मी प्रत्येक तुमचं जे संभाषण ऐकून त्याच्यात तुमचं एखादं असं असतंच आध्यात्मिक गोष्ट त्याच्यात, खरंच तुम्हाला मानावं लागेल खरं शेतकऱ्यांसाठी खरंच. आणि आध्यात्मिक शिवाय नाही बरं का जोड, तुम्हाला आध्यात्मिक जोड आहे ना, म्हणून तुमच्यामध्ये घमंड दिसते पावर. खरंच आध्यात्मिक ज्ञान शिवाय त्या कोणते असं ज्याला आध्यात्मिक ज्ञान असं ना त्याला पावर परिपूर्ण म्हणता ना, तुम्हाला पावर सगळ्या गोष्टी श्रद्धा आहे. हो ते सत्य आहे. बरोबर. सत्य परेशान होत आहे, पराजित नाही. पराजित नाही. किती वर्षाचं आहे बागी? 6-7 वर्षाची झाड. लोक म्हणता का तेल्या नुसता ह्या वावरातून त्या वावरात गेलं तरी जातो. तुम्ही ऐकलं असेल ना? म्हणताय असं नाही आता पण सगळे तज्ञ लोक. नाही हा शेजारी इकडे नाही असं आहे ना. बहुतेक म्हणल्यानंतर त्या भागातला माणूस सुद्धा इकडे येऊन द्यायचा नाही. नाही अहो, मी असं पण लोक डायरेक्ट पॅक करून टाकलं. एक काळ असा आला होता डायरेक्ट. ही ह्या भागातले कॅरेट तेल्याची तोडली ना, ह्या भागात आली हा तरी येऊ शकतं ते. तरी तेल येतो. बरोबर की नाही? हो बरोबर आहे. बघा बरं, म्हणजे बाबांना किती ज्ञान आहे त्याच्यामधलं, आहे की नाही? एका भावाला कोरोना होतो, एकाला होतच नाही. एक भाऊ फार सिरियस ऍडमिट वर जायचे बेतात, एकाला काहीच होत नाही. याचं कारण आम्ही शोधलं पाहिजे, बरोबर की नाही? पण आम्ही ते कारण शोधत नाही, आणि म्हणून आम्ही काय करतो, काय मी अडाणी राहतो. बरोबर की नाही? आज इथे रस्ता नाही आहे यायला, बरोबर आहे ना? रस्त्याची बिमारी, रस्त्याची एवढी बिमारी आहे, आणि तरी सुद्धा मला वाटतं गावापासून 1-2 किलोमीटर असेल, 2.5-3 किलोमीटर, बरोबर आहे ना? म्हणजे 2-2.5 किलोमीटर आहे. अतिशय आता दुर्गमच भाग बनायचा, रस्त्याची सोय नाही, म्हणजे पटकन सहजी मोठी गाडी येऊ शकत नाही. आणि तुमचा सगळा हा एक प्रकारे पूर्ण बंदिस्ताची एरिया आहे ना. हा इलाका तुमचा आहे. या इलाक्यामध्ये फळबागा यांची मला दिसली, समजा अजून किती जणांच्या इथं फळबाग इथे बाजूला बरेचसे आहेत आता. डाळिंबाचे याच्या बरोबरच्या लागली याच वर्षी झाल्या त्याने टॉपला हीच होती एवढी एकच बाग इथं. एवढी एकच. टॉपला म्हणजे पहिली बाग. हा म्हणजे पहिली 1 नंबर बागी होती. हा हा असं म्हणजे तुमच्या दृष्टीने पहिली बाग इथं ही होती, आणि 1 नंबर बाग असली. तुम्ही किती वर्ष झाली म्हटले? 7 वर्ष. 7 वर्षापूर्वी तुम्ही डेअरिंग केली. शेतकरी मित्रांना मला थोडी ओळख करून द्यायची आहे. इथे 2 प्लॉट आहे शेजारी. खाली येताना आपण जो प्लॉट पाहिला तो किती झाड आहे? ते 400 झाड. ते 400 झाडे. हा येस ना, या भाऊच ना, 400 झाड आहे. ते तुमची झाड आहे, बरोबर आहे? युट्यूबवर तुम्ही पहिल्यांदा सॉइल टेक्नॉलॉजी पाहिली, आणि मग तुम्ही ते पाहून डेअरिंग केली. तुम्ही लावल्यानंतर, झाडं लावल्यानंतर तुम्ही धरलेलं नाहीये का? नाही धरला तुम्ही बाग? 2 वर्षाचं पूर्ण होऊ द्यायचा का? पण म्हणजे समस्या म्हणजे मेन गोष्ट समस्या अशी एक भांडवलची एक पट अडचण, आर्थिक स्थिती म्हणून नाही. नाही. आणि दुसरी गोष्ट अशी का 2 वर्षाचं पूर्ण झाल्याशिवाय ते मॅच्युअर होऊ द्यायचं. हा ठीक आहे, चांगली गोष्ट आहे बस. चालेल, ठीक आहे. पण मेन कारण समजा आर्थिक बजेट नाही म्हणून आर्थिक धरलेलं नाही. ठीक आहे. तुम्ही त्यांना धाडस दिलं, यांना. तुमची किती शेती आहे? म्हणजे 1.5 एकर आहे आपल्याकडे. तुम्ही त्यांचेच भाऊ आहे. हा 20 गुंठे. आपण थोडे अर्धा एकर जास्त मोठे भाऊ आहे. ठीक हा. आहे. म्हणजे तुमच्याकडे 1.5 एकर शेती आहे, त्यातली तुम्ही पण किती लावली? 20 गुंठे लावली. डाळिंब किती आहे? 270 झाड बसवलंय. कारण की झाडे म्हणले 400 म्हणजे तुमचे 1 एकर आहे. आणि तुमचे किती आहे? 20 गुंठे. 20 गुंठे. हे 20 गुंठे हा 20 गुंठ्यात बसवलंय. 20 गुंठ्यामध्ये किती बसवले? 270 झाड बसवले. सोबतच लावले? सोबतच लावले. बर. काय म्हणजे उत्पन्नाचा स्रोत काय? मार्ग काय नाही, मेंढ्यांचा आपला उत्पन्नाचा मार्ग आहे त्याच्या याच्यावर. आणि कांदे करत असतो. किती करता? वाट्याने करता लोक? नाही आपलं घरचंच करतो, मेंढ्यांमुळे वाट्याने. हो. ओके. म्हणजे बाकीचं 1 एकर मध्ये म्हणजे 5 गुंठे ड्रॅगन लावलंय. हे तुमचंच आहे का? हो, बर. ड्रॅगन लावलंय 5 गुंठे. आणि 20 गुंठे म्हणजे 25 गुंठे इथं अडकलंय. आणि 5 गुंठे तिकडे डोरांना मका केले. त्याला आपलं कृषी अमृत, कृषी अमृत वापरलं. ही मका समोरची, तिला हा आळाही नाही, काही समस्या नाही. फक्त कृषी अमृतची गोण फेकली त्याला. किती टाकली तुम्ही? ती काय किती पडली? ते अर्धी गोण पडली. 2 टप ना, अर्धी गोण टाकली फक्त 5 गुंठ्याला. म्हणजे कांद्यांना अगोदर वापरेल होतं ते, खाली लागणीच्या वेळेस वापरेल होतं. आणि इथे जे होतं का
त्याला पूर्ण जेमतेमच परिस्थिती तुमची पण हो, जेमतेमच. मला हे समजून घ्यायचं का जेमतेम आर्थिक जमतेमच आहे. परिस्थिती. हा आणि जेमतेम आर्थिक परिस्थिती असताना देखील तुम्ही डाळिंब लावण्याचं धाडस केलंय. झाड बांधावरचं मरत नाही, वावरातलं का मरतं? कारण बांधावरचं झाड हे निसर्ग सांभाळतो, वावरातलं झाड आम्ही सांभाळतो. कळलं का? आणि आम्हाला त्याला सांभाळण्याची अक्कल नाहीये. आम्ही त्याच्या आयुष्यामध्ये लुडबुड करतो, चुका करतो, त्याला नको ते खाऊ घालतो. कारण आम्हाला आमच्या वेळेत पाहिजे सगळं. त्याच्या गरजेनुसार नाही द्यायचं, आमच्या गरजेनुसार. तुम्हाला गरज आहे ना, मग जास्त माल आला पाहिजे. तुम्हाला गरज आहे ना, मग त्याची पानगळ झाली पाहिजे. तुम्हाला गरज आहे ना, मग त्याचं सेटिंग झालंच पाहिजे. मग पर काही का मारणं होईना. पण त्याची मर्जी काय आहे कोणी बघत नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही झाडाची मर्जी बघायला सुरुवात कराल त्यावेळेस तुम्ही ज्ञानेश्वर लोंढे व्हाल. ते ज्ञानेश्वर लोंढे. मला तुमचं कौतुक का वाटतं दोघांचं, का तुम्ही दोघांची ऐपत नाहीये, आर्थिक स्थिती नाहीये. आणि शेजारी प्रचंड मोठं उदाहरण आहे का तेल्यानी पूर्ण बाग काय सध्या हातातून गेलीये. आज तुम्ही खर्च केला नाही का गेला? किती खर्च चालू आहे? आजपर्यंत त्याला 50-60 हजार किती झाड आहे तुमच्या आता? 300 झाडे, 300 मध्ये 5-25 मेले. म्हणजे 250 झाडांना तुम्ही 50,000 खर्च केला. मी 200 रुपये झाडाला खर्च झालाय. आणि हातामध्ये अजून तुम्ही अजून 10-15 हजार रुपये करणारच आहे. करतोच आहे, चालूच आहे खर्च. चालूच आहे. सकाळी स्प्रे घेतला मी. बरोबर आहे ना? मला सांगा, त्याच्यात माझी एवढी अपेक्षा, मला 25% जरी राहिला तरी भांडवल माझा जरी खर्च फिटलं निघून तरी झाड राहील टिकलं एवढं. पाहिजे. बघा काय अपेक्षा आहे पहा. कारण तुमची अपेक्षा का बरं आहे अशी? कारण आता पण त्या झाडांनी तुम्हाला दिलंय. दिलंय ना, अजून आता जरी गेलाय तर पुढचा भार आपल्याला इच्छा आहे बुवा. असला तर मिळेलच, असं आहे ना. तरी पण तुम्ही काय म्हणताय, असला मिळेलच तर शब्द कुठून आला? हा, पण मग आता यात मर घुसली त्याच्यात, तेल्या घुसलाय. तेल्या घुसलाय, झाड राहिलं तर आपल्याला मिळेल बरोबर की नाही? ना. म्हणजे तुमच्या शेजारी भयंकर काय एक भीतीदायक उदाहरण आहे. बरोबर. तरी तुम्ही काय केली आहे? हे कौतुकाची गोष्ट नाही का? हा, मग ती पहिली गोष्ट आहे. आता तुम्ही पहिलं वर्ष झाले, किती दिवस झाले हे झाड लावून तुम्ही? आज किती दिवस झाले? 1.5 वर्ष झाले. 1.5 वर्ष. तुम्ही पाहताय झाड. तर तुम्हाला एक तुम्ही शेतकरी, अनुभवी शेतकरी म्हणून काय वाटतं या बागेकडे बघितल्यावर? मी काय नाही, एकदम व्यवस्थित आहे त्यांचं. म्हणजे खाद्याचं सगळं म्हणजे ग्रोथ वगैरे कशी वाटते? एकदम मस्त. आता खाली तण पाहतो आपण, ते तणाला जोम नाहीये, नाही, पण झाडाला जोर आहे. झाडाला जोर. ही एक गोष्ट थोडीशी जरा चकित करणारी. तुम्ही ज्यावेळेस लावले होते तेवढे एवढे पटापटा ग्रोथ झाली होती का? हो, झाड बनवलं होतं आपण बर. पण मग आता ते आता रसायनांवर. बरोबर आहे की नाही? म्हणजे आता ह्या तुम्ही ज्यावेळेस लावले त्याला किती वर्ष झाले? 7 वर्ष. 7 वर्ष. 7 वर्षापूर्वी तुमच्या जमिनी कशा होत्या? जमिनी नाही कशाच होते आपल्या, काय एवढं 7 वर्षापूर्वी आताच्या तुलनेमध्ये? नाही, आता जास्त नीट अभ्यास करा सगळ्यांनी. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? केस स्टडी म्हणतात त्याला. केस स्टडी म्हणजे काय? की एखादी केस घ्यायची, त्याचा अभ्यास करायचा, आणि त्याचा अभ्यास करून आपल्याला जीवनाची काय ठरवायची, दिशा ठरवायची. शेजारचा रोग इकडं काय येत नाही, त्याचं कारण एवढंच आहे की त्या रोगाला इकडं खायला नाही. करेक्ट, एकदम बरोबर बोलले तुम्ही. तो रोग इकडे येत नाही म्हणजे तो काय घाबरतो बिबरतो असं काय नाही. मला सांगा, इथं अख्खा घास करेल, वाघ खाईल का तो? नाही खाऊ शकत. कुत्र खाईल का? मांजर खाईल का? नाही. त्याला जे खाणं आहे तेच तो खाईल. त्याला नाही आवडत. ती शेजारी जरी असलं तरी नाही खायला नाही इकडे. त्याला खायचं, त्याचं खाणंच नाही. म्हणजे तुम्ही इथं साखर टाकायला काय येतील? मुंग्या येतील. म्हणजे त्यांचं खाद्य जर असेल, इथं तुम्ही वाळू टाका, येईल का मुंग्या? त्याचं खाद्य नाही, कशाला येईल? तसं रोगाचं खाद्य काय माहिती का? केमिकल. रोगाचं खाद्य काय माहिती का? विष. हा काँग्रेस उगवतो बा, कसा राहतो तो? कडू राहतो. तुम्ही केमिकल टाका, केमिकलच्या वावरात लागा तेवढा उतरतो. तुम्ही आपलं वैदिक टाका, जिथे तुम्ही वैदिक टाका तिथे काँग्रेसच नाही उगवणार. या जागावर गवतच उगवत. या जागेवर काँग्रेस उगवणारच नाही. उगतच का? नाही. कारण त्याला खायला त्याच्यामध्ये काहीच नाही. याच्यासाठी सगळं ते. म्हणजे डाळिंब एवढलेच राहायला पाहिजे होती 1 वर्ष. मला गॅरंटीच नव्हती. ती तूर मरून गेली, त्याच्यात गवार होता तो मरून गेला, कांदे निघले नाही, मला गॅरंटी नव्हती. झाड लावल्यानंतर कांद्यांमध्ये लावलं होतं, कांदे काढले, तूर लावली. तो म्हणला परवा हे झाड उपटून टाकावं लागतं म्हणून. तूर लावली, तुरीने पूर्ण झाड गेलं होतं. हा, फक्त हे झाड 5 ते 6 महिन्यात त्यांनी ग्रोथ घेतलं. पहिला डोस भरताच. म्हणजे आपण झाड होतं. तुम्ही डेअरिंग कशी काय केली? मला हे म्हणून आश्चर्य वाटतं बा. शेजारी एवढा भाऊ आहे तुमचा, केमिकल वापरतोय, आणि तुम्ही हे म्हणजे नवीन आहे काहीतरी. सगळं गाव वापरतंय केमिकल,
आणि तुम्ही काहीतरी नवीन कोणाच तरी मागं एवढ्या फसव्या कंपन्या आहे, एवढ्या मार्केटमध्ये फसवे चालू आहे, तरी पण तुम्ही डिअरिंग कशी केली? मी वैदिक- मागच मागच्या वर्षी वैदिकचं- पावसाळ्यात वाल लावला. वैदिकचा विषय हार्ड आहे. कुठलंच काही माहित नव्हतं तरी बी फक्त घेऊन आलो, लावून दिली. मग त्याने जेव्हा वाल लावला का, वालाला जेव्हा वापरलं का, त्याच्याबरोबर डाळिंबच्या झाडाला थोडं थोडं लावलं त्याने. बर फक्त पावशेर अजून लावलं नाही, एवढंच लावले, 2 गोण्या उरल्या. पावशेर किंवा न्यूट्रीज होते फक्त त्याच्यामध्ये. हातपाव काहीतरी लावले असेल. म्हणजे फक्त रूट आर आणि एन होतं कृषी अमृत मध्ये, आणि तेवढंच फक्त 7 गोण्यांमध्ये 5 गोण्या वालाला लावल्या हा आणि 2च उरल्या. हा मग त्या 2 400 झाडांना लावल्या. गोल रिंग केली. असं एवढ्याच काड्या होत्या झाडांच्या, एवढ्याच काड्या होत्या, 1 काही 2 काही. ते झाड काही दिसत बी नव्हते मातीत. रिंग करून आणि टाकून दिले, एवढंच लावलं. बर बर ते काहींना भेटेल नाही अजून, तर ते अजून तशीच तशीच आहे. जीव जाईल. हा जीव जायले, मग त्यांच्यावरून लगेच उदाहरण दिसतं ना. मग तुम्हाला आणि idea ज्यांना आली होती. भेटलंय ना, तुम्ही जे ते युट्यूबवर कवळे- पाहिलं त्यात काही ते ताकद हा युट्यूब दररोज चालू. मग नाही, त्याच्यातून तुम्हाला आयडिया आली ना, हा, काही ते आहे याच्यात ताकद. मग- मग. त्या झाडाने ग्रुप घेतला त्याच्या. बर. म्हटलं याला काय केलं बर म्हणे तेच तुला जे सांगितलं होतं सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी, बर बर तर तीच वापरली म्हणे मी. म्हटलं मग आपल्याला माहिती दे कुठं भेटतं, चाल. मग सटाण्याला गेलो शापवर, तिथून त्यांनी घेऊन दिलं. मग ह्या झाडांना ज्यावेळेस किती वय आपल्या होतं झाडांना तेव्हा? 6 महिने. आपलं का हा हा आपलं 6 महिन्याचं होतं. मग तुम्ही याला किती रुपयाचा डोस आणला पहिला? तो 6,000चा आणला, म्हणजे कृषी अमृत धरून सने हा आणि RNP RMPच्या 6 ग्रॅमच्या त्या पुढ्या 600 ग्रामचे एक 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 पॉकेट आणलं. कृषी अमृतच्या किती गोणे? त्या 6 गोणी होत्या. बर एवढे याला एवढ्या याला एका झाडाला किती किलो टाकलं? ते नाही अंदाज काढला. मग 6 फक्त- गोण्या म्हणजे किती झालं ते? 300 किलो. म्हणजे तुम्ही एका झाडाला जवळजवळ 1 किलो टाकलं, बरोबर आहे ना? हा आणि त्याच्यामध्ये त्या पुढे मिक्स केल्या. त्या पुढ्या मिक्स केल्या. आणि तेवढ्यावर पहिला डोस. तेवढ्यावर हे गोट लावले आणि त्याच्यात कांदे लावून दिले. अच्छा, म्हणजे कांदे बिन हे पण. हा कांदे लावले. बर मग कांद्यांना बी सरांकडे गेलो बर कोकाण्याला. बर तर तिथे गेलो, त्यांना म्हणलं आपण डाळिंबाला वापरलंय, डाळिंब लावले, त्याच्यात आपल्याला हेच वापरायचंय बर आणि हेच करायचंय. बर त्याच्यात आपल्याला रासायनिक आता वापरायचं, कारण की हे वावर पूर्ण खराब झालं होतं. ट्रॉली म्हणजे तुम्हाला यंदा तर एक टारली निघाली, वर्षी त्याच्यावरती एक टारली निघाली. कारण की फक्त मागच्या वर्षी 10 क्विंटल. आणि त्याच्यावरच हा. एक टारली किंवा निघली, नाही तर डायरेक्ट खाली सोडून. म्हणजे डायरेक्ट बुंदीला सडून जायचं इथं कांदा. बर बर मग ह्या वेळेस सडलं नाही, अजून कांदा ठेवलेला आहे तो. बाकीचा इकून टाकला, जो केमिकल होता तिकडे 5 गुंठे बर बर तो इकून टाकला. पण जो इथला कांदा आहे तो अजून ठेवलेला आहे, बर अजून तसा न तसा आहे चाळीत. काहीच नाही झालं. काहीच किती नाही. महिने झाले आता? आता जो कांदे काढून सनी 4 महिने झाले. हो तुमच्या पट्ट्यामध्ये किती जणांचे कांदे आता इथं? त्याचे आहेत भरपूर आहेत, थोडे थोडे. हा? हम्म. त्यांच्या स्टॉक थोडे- मध्ये, थोडे. त्यांच्या स्टॉक मध्ये आणि तुमच्या स्टॉक मध्ये फरक काय? कांद्याच्या क्वालिटी मध्ये? कांदा नेमकाचे हा. वावराच्या मानानं कांदा नेमकाच झाला, तुम्ही टाकले बी पण नेमकंच ना? त्याला Size वेगळी हा झाली, पण मग त्याला क्वालिटी चांगली आणि झाली. जे कलर बुडाला चांगला आहे आणि बुडाला सड बुरशी नाही. यायची, सडायचं ते सडलं नाही. हा, नाही तर खाली बुडाला सडले का पिवळं होऊन मरून जायची. बरोबर. याच्यामध्ये तुम्ही तो बेस पहिला झाला, हो. दुसरा बेस कधी टाकला? दुसरा बेसल डोस हे छाटण्याच्या वेळेस, म्हणजे कांदे निघून गेल्यानंतर हा. त्याला 1 किलोचा. तुम्ही याला पानगळ नाही केली म्हणता? नाही पानगळणी केली ना, नाही केलेली. पानगळणी केली. का बरं? कारण हा धरायचा नव्हता. धरायचंच नव्हतं आम्हाला. आणि आपण ते म्हणजे जूनच्या अगोदर मे मध्ये डोस लावला. हा मग त्यानंतर ते डोस लावला, हे पाणी नसल्यामुळं हा. ताण बसला होता. ताण बसला होता. जेव्हा हा पाणी पडला ना सुरुवातीला जून मध्ये, तर ते एकदम असं फुल निघलं. हा. आणि ते ऑटोमॅटिक सेटिंग होऊन गेलं. ते इथलं सेटिंग झालं तर मग ते तोडून फेकणं काही मधमाशी शक्य पण नव्हतं. भरपूर होती. आणि सकाळी सकाळी आलं मधमाशी होती का? ना फुल मधमाशी, हे असं मोळ बसेल लगेच, फुल मधमाशी, फुल मधमाशी, मोळ भवरे मध, साधं मध, फुल माशी राहील. सगळी. ते ना इड आणि त्याचं केमिकलचा काही हे नाही ना, ते बाई आहे मध होतं. मध 2-3 बर, पोळं इथं होतं. ड्रॅगन मध्ये 2-3 पोळं तयार झाले होते. बर 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 बर. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे, फवारण्या पण त्या चालल्या त्याच्यामुळे. तुमचं पानगळी शिवाय सेटिंग झालं. सेटिंग झालंय ते. मग तुम्ही छाटणी कशाला केली होती? छाटणी अगोदर करल्या गेली. म्हणजे आकार येण्यासाठी. हा, आकार हा आकार नेहमी येण्यासाठी, करता बुवा लहान वयामध्ये. फाटी बनल बा समजा. झाड डेव्हलप झाड डेव्हलप तेव्हा धरणे करण्यासाठी. बिरणे हा विषय नाही. नाही आम्ही पण म्हणजे म्हणजे छाटणी करून त्याचं नंतर ताण बसून गेला होता. प्लॅनिंग असाच होता, 2-2, 5-5 फळं राहू देऊ. हा. ते खूपच कोणी तर करत. ते चिवचिव झाली सगळी. चिवचिव झाली. हे काय जास्त अपेक्षेपेक्षा जास्त झालं. हा ना? मग तुम्ही अजून एक ऑब्झर्वेशन केलं का? त्या देठामध्ये लांबी पा त्याच्या लांबी आहे ना, देठात लांबी आहे ना. देठामध्ये काय आहे? लांबी. ही जी लांबी आहे आणि ना, सर्वात मोठी गोष्ट यांना माहिती, देठात लांबी म्हणजे काय?
फुगून होईल. बरोबर आहे की नाही? पूर्वी आम्हाला रिझल्ट काय मिळायचे? कारण आमच्या जमिनीमध्ये काय होती? ताकद होती. म्हणून आम्हाला रसायनांवर काय मिळायचे? रिझल्ट मिळायचे. कळतं का तुम्हाला? जमिनीमध्ये फिक्स डिपॉझिट असेल तरच पावती मोडून पैसे मिळते, नाही तर पावत्या छापून त्या मोडायला जा बरं. तुम्ही पावती छापायला किती वेळ लागतो काका? नाही, पावती जी तुम्ही जशी पावती असते त्या बँकेची तशी पावती डुप्लिकेट छापून जर आपण त्यांच्याकडे नेली ते आपल्याला कुठचा रस्ता दाखवतील? जेलचा. मोठ्या घरी. बरोबर. फुकट खायला. बरोबर आहे की नाही? म्हणजे पाठीमागून फटके आणि पुढं खायला फुकट. तर सांगायचं तात्पर्य काय आहे की त्या ठिकाणी जी पावती आहे ती पावतीला किंमत नाही, त्या पावतीच्या निमित्ताने तुम्ही जे पैसे भरले बँकेत त्याला किंमत आहे. तसं तुमच्या जमिनीमध्ये जी ताकद होती त्या ताकदीमुळे ह्या पावत्या मोडतोय तुमच्या आतापर्यंतच्या. आता तुम्ही काय करू राहिले? डुप्लिकेट पावत्या बनवून राहिली. म्हणून दंड हा दंड आहे. हे फटके काय सोपे आहे का? 50,000 घालायचे, वरून विष फवारायचं, एवढं आदबायचं, पांगळ करायची, छाटणी करायची, माणसं लावायचे, फेलफूट काढायची, एवढं आदबून रात्रंदिवस सकाळ संध्याकाळ अन्न खायचं घरातलं आणि विष फवारायचं. हे सगळं काय सोपं आहे का? नाही. म्हणजे फटके नाही मग काय? हा, गुतली गाय आणि फटके काय? ही गुतलेली गाय आहे. म्हणून मला काय सांगायचं, या गुतलेल्या गाय मोकळ्या झाल्या पाहिजे. म्हणून मी शेतकऱ्यांना काय सांगतो की तुम्ही तुमचं मातीचा आहार बदला करून पहा. आता यांनी केलं. तुम्ही एक लक्षात घ्या, पूर्वीच्या काळी जर पोरग जर पैलवान व्हायचं असेल तर त्याला तूप खाऊ घालायचे, म्हशीचं तूप. बरोबर आहे. त्याला खारी खोबरं राहायचं, त्याला खुराक राहायचा. आताच्या पैलवानांना जिममध्ये काय? बादल्या, प्रोटीन. हा, अरे मला आता ती पेडीग्रीचा शब्द ऐकला का आपण काय म्हणतो? कोणचं खाद्य आहे? कुत्र्याचं किंवा मांजराचं. आता त्या नावाने आता लहान लहान पोरांचं पण खाद्य आलं. अरे काहीतरी फरक ठेवा जनावरांमध्ये माणसामध्ये. सारखा खाऊ घातलं होते सारखीच होती ना, खरं का नाही? हा, म्हणजे हा तुम्ही माणसाचं खाद्य जनावराला चारा ते माणसासारखं होईल. खरे खोटे, पण जनावराचं माणसाला नका चालू. कळतंय का तुम्हाला? तसं आज तुम्ही तुमचं काय बदललं? खाद्य बदललं. खाद्य बदलल्यामुळे वर्ष चित्र सुद्धा बदललं. मग त्यांनी तेच केलंय ना. तुम्ही त्याचं खाद्य बदला. तुम्ही खाद्य चुकीचं घातलं रोग येणारच आहे. मग तुम्ही म्हणा मग 5 वर्ष का नाही आला? कारण 5 वर्ष तुमच्या बँकेत बॅलन्स होता. आता तो बॅलन्स काय झाला? संपला. हे कशावरून कळलं? दंड लागला याच्यावरून. दंड लागला का समजायचं? बॅलन्स संपला. म्हणजे तुम्ही पुढच्या वर्षी अपेक्षा करते ना, याला भोळ्याची अपेक्षा असं म्हणतात. भोळ्या माणसाची अपेक्षा राहते का होईल चांगलं, होईल चांगलं. तुमच्या मातीमधला सेंद्रिय कर्ब काय झाला? कस काय झाला? संपला. तो जर तुम्ही भरून नाही काढत आहे, तुम्ही रासायनिक खत किती आणा. काय म्हणजे तुमचं 3 फेज आहे, त्यातला 1 फेज जायले. तुम्ही त्या 2 फेजची किती फुल लाईट येऊ द्या, मोटर चालेल का? नाही चालणार. तो 3रा चालू व्हायला पाहिजे ना. तसं आहे आमच्या जमिनीमध्ये जे गरजेचं आहे काय? सेंद्रिय कर्ब. तो अत्यंत महत्वाचा आहे. सेंद्रिय कर्बाचा रोल मातीमध्ये 94%. किती? 94%. आणि सगळ्यात महत्त्वाचा रोल मातीचाच आहे. हे काय झालं आता इथं सिद्ध झालं. तुमचे कांद्याचे रोप आहे, बरोबर आहे ना? या कांद्याच्या रोपाला तुम्ही SSM द्या यांना फक्त. चालेल ना. SSM म्हणजे शक्ती, सम्राट आणि मिरॅकल. वैदिक शक्ती, वैदिक सम्राट आणि वैदिक मिरॅकल. पहिली वैदिक शक्ती आहे 25 किलो, वैदिक सम्राट आहे 30 किलो आणि वैदिक मिरॅकल आहे 10 किलो. हे सगळं मिळून किती झालं? 25 आणि 30 किती झाले हो? 55 आणि 10 65 किलो. तुम्ही 10 गुंठे 5 गुंठे रोपाला टाका. बरोबर आहे. 2000 रुपये काहीतरी खर्च येतो त्याला. बरोबर आहे. पण रोप अशा पंचकोशी जर रोप असं आलं तर अख्खे पैसे दुप्पट रिटर्न. रोप म्हणजे कांदाच येणार तुमचा. हा, एवढी ताकद त्याच्यामध्ये. बघा तुम्ही नशिबाने तुमची जमीन अजून दूषित नाही झालेली आहे. पोरग काही कामाचं नाही पण त्याला वाईट वळण नाही. हे चांगलं आहे की नाही? बरोबर. काही करीत नाही, रिकामटेकडे, पण त्याला वाईट वळण नाही ना. व्यसन नाही, दारू पित नाही, लांडेला बरे करीत नाही, शिव्या देत नाही, भांडणं करीत नाही, चांगलं आहे. पण काहींचं असं आहे, पोरग काही करीत नाहीच पण करीत असेल काम तर मोकार लबाड, मोकार भामटन, मोकार माऱ्या दारू पितं काय, हे करतं काय. म्हणून माती नापीक झाली पण दूषित नाही झाली. म्हणून तिची काळजी घ्या. हा विषय बऱ्याच लोकांच्या डोक्यात घुसत पण नाही
मग तुम्ही त्या मातीचा फायदा घ्या. हिला तुम्ही आता सुपीक करायला वेळ लागणार नाही, यांना सुद्धा यांची माती सुपीक करायला वेळ नाही लागणार. तुमचा तेल्या अतिशय अर्जंटमध्ये रिपेअर होऊन जाईल. तुम्ही यांना बेसल डोस द्या. पाणी यावेळेस आता म्हणजे 1 तास असा अंदाज आहे, 1 तासाच्या आतच. देता किती वेळ? 1 तास ना मग 1 तास देता का? 1 तास बी पूर्ण नाही, किती दिवसातून? 4-5 दिवसातून, म्हणजे जसं पावसाचं वातावरण बघूनच. किती वय आहे झाडाचं? 1.5 वर्षात 18 महिन्यामध्ये धरलं असं तर एवढले फळ असते. 1.5 वर्ष म्हणजे पण तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं का? हे जे म्हटले मला झाड 2 वर्षाचं होऊन द्यायचंय, हे बा या झाडाला वर काय आलंय का? काहीच नाही का नाही आलं? सगळे ताकद कुठे गेली त्याच्यात. मग का फळं धरू नये लवकर? याचं उत्तर कुठे आहे? सगळ्या गोष्टी झाडं आपल्याला सांगत राहत्या, फक्त आपल्याला पाहिजे काय पाहिजे. आणि सर या झाडांमध्ये आणि शेजारच्या झाडामध्ये जागेवर बदल आहे, त्याच्या फाट्या पण बारीक आहे, हाईट पण त्याची हाईट वाढली. म्हणजे एवढंच कशाला? याचे पानं आकसले, पानं एकदम डायरेक्ट आकसले की नाही पानं, म्हणजे याला बाळसं नाही राहिलं. जेवढ्या लवकर पोऱ्याच्या गळ्यामध्ये संसार टाकशाल ते तेवढ्या लवकर कोमात जाईल. बरोबर. त्याचा विकास खुंटला. तर बारीक बारीक फळं तर काढायचे. एका झाडावर फार तर 30 ते 40 फळं ठेवायची, बरोबर आहे ना? 60-70 ठेवायचे नाही, मग तेच विचार. बरोबर आहे. पहिला 1 नंबरचा गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या झाडांना अजून एक बेसल डोस भरायचा किंवा शिलाजी ट्रीटमेंट करायची. शिलाजीतचं म्हणजे आता आणलंय बनवायचं टॉप दिली आहे असं ना. तर शिलाजीत पेक्षा तुम्हाला एक लक्षात घ्या, शिलाजीत ट्रीटमेंट म्हणजे कसं आहे, तुम्ही जर खाली जर बेसल डोस दिलेला असेल तर शिलाजीत वर्क करतं, लक्षात ठेवा. बरोबर. तुम्ही जर बेसल दिलेला नसेल, तुम्ही एक वेळ शिलाजीत याला स्किप करा. भेसळ म्हणजे नंतर RNPH करू पण नका. भेसळ नंतर आपण कुर्ची अमृतचा डोस भरलाय फक्त. हे बघा, हे फळ आहे, याला कमीत कमी काही नाही म्हटलं 10 किलो निघल. 10 किलो माल जो आहे ह्याच्यावर किती बघा बरं तुम्ही, ह्याच्यावर नाही म्हटलं तरी 17 फळायचं, अडीच 16 का 17. 3 किलो 4 किलो माल आहे. बरोबर आहे ना? हो एक फळ 250-300 ग्रॅम झाले ते. हो. म्हणजे 10 फळ झाले तरी 3 किलो झाला की नाही? मग 3 किलो माल आहे याच्यावरती. आजच्या रेटने तो केवढ्याचा आहे? 300 रुपयाचा. तुम्ही याला 50 रुपये तरी खाऊ घातले का? नाही अजून. एक लक्षात ठेवायचं, झाड आम्हाला जेवढं देतं त्याच्या 25% त्याला खाऊ घालायचं. तुम्ही कधीच गरीब नाही होणार, श्रीमंतच होणार. तुम्ही दरवर्षी मोठे, दरवर्षी श्रीमंत. का? तुम्ही जे कमावलं झाडाकून किंवा मातीकून, समजा ते या वावरातून तुम्ही 1 लाख रुपये कमवले, 25,000 परत त्याच वावरात घालायचे, पण विषयासाठी नाही, अमृतासाठी तुम्ही घालता. कशासाठी? रासायनिक खते, रासायनिक औषध, किडीची औषध नाही, फायद्यासाठी तेवढ्या पुरतं. खारीक खोबऱ्याला खाऊ घाला, बरोबर आहे. तुम्ही जर वैदिकचा जर 25% खर्च परत करताय तर मी तुम्हाला गॅरंटी देतो तर तुम्ही 5 वर्षामध्ये इथं कमीत कमी 50 लाख रुपये कमवा. बरोबर. किती? 50 लाख रुपये. कशाला म्हणता 50 लाख? पण कसे? त्याचं भागवा. त्याचं तुम्ही गाण राहा खरी बात. पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी तुम्हाला गाण राहायची गरज नाही, तुम्ही लोकांना ठेवा. खरी बात. हा, कामाला इथे ठेव बाबा गाण, तुझ्या वस्तू आहे. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की तुम्ही मातीशी इमानदार राहा. माती कधी कोणाला फसवित नाही, कारण ती माय. ती कोण आहे? माय. मा कधी कोणाला फसवित नाही, बेटा फसवित. कोण फसवित? बेटा. त्याला तोटा दिसला का बेटा बिघडला, बरोबर आहे की नाही? म्हणून हे बदल करा. तुम्ही बेसल डोस छान टाकले, एवढं चांगलं चिवचिवाट झालाय बघा ना तुम्ही. तर छानपैकी आता फक्त तुम्हाला करायचं काय आहे, याला फक्त हे बा तुम्हाला तोडायचं कोणतं फळ ते शिकवतो मी. हे बा, हे वाकडं झालं का? वाकडं असं. हो. हे बा, हे वाकडं आहे का? हो. दिसतंय तुम्हाला वाकडं आहे? या बाजूला वाक्य. हा, बरोबर. सरळ फळ आणि वाकड्या फळात फरक राहतो. हे बघा, हे बघा, हे वाकडं आहे हो. आणि हे सरळ आहे का नाही? बरोबर. हा, म्हणजे वाकडं आहे. हे बघा, हे पण सरळ आहे का नाही? सरळ. हे वाकडी, याचा देठ, याचे हे पाकळ्या पण वाकडे आहे आणि देठ पण काय आहे? वाकडं आहे. हे असे फळ सगळे तोडून टाका. हे फॉल्टी फळ आहे. हा, आता हे पण वाकडे पहा, आहे का? हे ना वाकडं, हो. हे सरळ आहे. हे असे फॉल्टी फळ काढून टाका. त्यांनी सांगितलं सर येणार आहेत, मग थांबूनच घेऊ. पानं, हे पानं असे गोळा झालेले नको, आणि असे हे उंदराचे कान नको. बरोबर. उंदराचे कान, नको. पोपटाची मान, आहे की नाही? याचे पानं छोटे का राहिले? कारण तुम्ही दिलेली ताकद कोणी उचलली?
फळांना बरोबर आहे. स्ट्रोक एवढा लहान नको. हा स्ट्रोक लहान झाला म्हणजे याचा अर्थ ताकद काय, बॅटरी काय झाली, लो झाले. डीम फोकस पडतो. डीम फोकस पडतो म्हणजे काय झालं, बॅटरी शेल उतरले ते सेल उतरेपर्यंत थांबायचं नाही. ती बारीक तोडून टाका. नाही तुमची ऐपत नाही सेल घ्यायची, मग बॅटरी बारीक वापरायची. मोठी बॅटरी घ्यायची, बारीक सेल टाकायची, चालेल कधी तसं. 270 झाडांना तुम्ही धरलंय की नाही, केली डेरिंग इकून तिकून व्याजाने पैसे काढा, पण याचं पुरं करा. बरोबर. पण यांनी जर तुम्ही पुरं केलं ना, व्याजाचा 10 पैसे तुम्हाला देईल. इथून पुढे तुम्हाला कर्ज सुद्धा काढावं लागणार नाही. तुम्हाला बेसल डोसची ताकद ही जी ती स्थिर आहे, जेवण येते. आणि SSM काय, नाश्ता आहे. नाश्त्यावर ही बाजरी, मका, गहू, ज्वारी हे लगेच येतील. हे काय हत्या जास्त खाणं लागेल. हा, मग त्या याला चालेल ते बी, पण तुम्हाला ते पुन्हा टाकावं लागेल. 20 दिवसाला, 15 दिवसाला, वॉटर सोल्युबल सारखं. त्यांना एकच टाइम टाकायचं. त्यांना एकच टाइम टाकायचं. कळलं तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही त्यांना ते पावडर RNPH वगैरे LSQ कशा टाकणार ते सगळ्या, किंवा ते लिक्विड एनर्जी बुस्टर, डिसीज फायटर वगैरे कसं टाकणार, ते काहीच टाकता येत नाही. हा, काहीच गरज नाही. काहीच टाकताच येत नाही ना. मग तुम्हाला इथे सगळं करता येण्यासारखे. आता याला सॉइल चार्जर, एनर्जी बुस्टर देता येईल तुम्हाला. शिलाची ट्रीटमेंट दिली तर तुमचं सॉइल चार्जर बी येतं याच्यामध्ये. मग इन्स्टा चार्जरचे स्प्रे घ्या मधून. इन्स्टा चार्जरमध्ये एनर्जी बुस्टर येईल. अमृतजलचं पाणी रेग्युलर वापरा. म्हणजे साधारणतः या 270 झाडांना तुम्ही इथून आजपासून पुढे 100 रुपये ठेवा डोक्यात. 100 रुपये एका झाडावर. किती झाली 27,000. 27,000 रुपयाचे 30,000 रुपये तुम्ही तयारी ठेवा. आणि तो जो माल आहे तुमचा, तसा माल तयार होईल आपोआप. पण नुसता माल नाही महत्वाचा आपल्याला, झाड महत्वाचं आहे. आज आपल्याला काय महत्वाचं आहे, माती महत्वाची. भाऊनी माल न धरता झाडं ठेवले ना, आपले माल धरून झाडं तशी झाली पाहिजे तर उपयोग आहे. बरोबर. नाही तर भाऊ असा कडक मध्ये टाईप असं पुढच्या वर्षी डायरेक्ट 20 किलो. कळलं का तुम्हाला. बरोबर. आणि म्हणून आपल्याला भाऊ बरोबर चालायचं ना, मग आपण झाड बी तसं बनवायचं आणि बनेल तुमचं झाड मस्तपैकी. फक्त त्याला खायला कमी करू नका देऊ, बाकी काहीच अडचण नाही. ज्यावेळेस ड्रिपर बंद पडतं की नाही, सगळ्यात समस्या काय होती का, त्या काळामध्ये पोषण झाडाचं काय होतं, बंद होतं. बरोबर. मग तुमच्याकडं जेवण आहे, पाणी तुमच्या पोटात नाही जाऊ राहिलं, ते पोटात नाही जाऊ राहिलं. घरात स्वयंपाक आहे पण कुलूप लावेले, मग तुम्ही ते खाऊ शकत नाही. तुमचं काय होणार आहे, तुम्ही कमकुवत होणार आहे ना. तसं या झाडाच्या मातीमध्ये तुम्ही बेसल डोस टाकेले, पण पाणी नसल्यामुळे त्याला अपटेक नाही झाला. बरोबर. ज्या ठिकाणी तुमची ड्रिपर बंद पडणार तिथं तुमचं हीट वाढणार जमिनीमधलं. आणि कोळी नेहमी उन्हाळ्यातच येतो, नेहमी लक्षात ठेवायचं. बरोबर. पावसाळ्यामध्ये मिलीबग येतो, थंडीमध्ये, पावसाळ्यामध्ये. प्रत्येक किडीचं एक सायकल राहतं, की त्याच काळामध्ये येते. मग हे जे तुमचं झाड त्यातलं हरिद्रव्य त्यांनी खाऊन टाकलं, खाल्ल्यामुळे फुलधारणा सुद्धा काय झाली, गायब झाली, कमी झाली. आलं लक्षामध्ये. मग याच्यासाठी उपाय काय, याचे ड्रिपर चेक करणे आणि इथं थोडंसं एक्स्ट्रा बेसल डोस भरणे. याला तुम्ही सॉइल चार्जर आणून टाका, याला आपलं पेस्ट फायटर ते होता, हे सगळं क्लिअर होऊन जाईल. याच्याकरता ड्रिपर काय करता, अशी वरती उन्हाळ्यामध्ये. आता काही गरज नाही, आता पावसाळा सुरू झाला, आता ड्रिपरची काही चेक करायची गरज नाही. तुम्ही सगळं ड्रिंचिंग हाताने करता. हो, हातानेच करतो. आता पाऊस उघडेपर्यंत पावसाचा काही संबंध नाही, म्हणजे पाण्याचा द्यायचा काही संबंधच नाही. तुम्ही पाणी नाही दिलं तरी काही फरक नाही पडत. फक्त तुम्ही आता इथून पुढे काय लक्ष द्या, बेसल डोस द्या आणि ड्रिंचिंग हाताने द्या, सॉइल सुद्धा हाताने द्या, ड्रिपनी सोडू नका. एवढी काळजी घ्या, एकदम मस्त होऊन जाईल सगळं. याच्यामध्ये ही जी पानं आहे, ही पानं कशी आहे, निरोगी आहे. बरोबर. कारण काय, याचं पोषण वेळच्या वेळी झालं. आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण, की आपल्याला जर रोग थांबवायचे असतील ना, तर आपण त्याचं पोषण, सगळ्या समस्यांचं एकच कारण आहे बरं का पाटील, कुपोषण. माणूस ॲडमिट कधी करतो माहिती तुम्हाला, नाही. त्याचं खाणंपिणं बंद झालं का, जे आजारी पडल्यावर काही झालं का, काही नको, सर्दी झाल्यावर सुद्धा ॲडमिट करते, त्यांना सोडून द्या विषय. बरोबर आहे. परंतु सिरियसली पेशंट ॲडमिट कधी केला जातो, जेव्हा त्याचं अन्नच बंद होतं, खाणंपिणं बंद झालं का, तो ॲडमिट करावाच लागतो. आपण त्याला घरी त्याला सलाईन नाही लावू शकत. सलाईनवर पेशंट आला का समजायचं हे ॲडमिट करावं लागणार. मग या ठिकाणी आपण हे समजायचे, तर या झाडाचं जर पाणी बंद झालं किंवा अन्न बंद झालं, अन्न कधी बंद होतं, जमिनीची ताकद संपल्यावर किंवा मुळांना गाठी आल्यावर. आणि पाणी कधी बंद होतं, जेव्हा तुम्ही पाणी दिलंच नाही किंवा चुकीच्या ठिकाणी दिलं. बरोबर आहे. बस या दोन गोष्टींची काळजी घेतली तर डाळिंबामध्ये काही अवघड नाही. जे काही अवघड आहे ते केमिकलवाल्यांसाठी. केमिकल शेती म्हणजे उलटी शेती, ती फार डोकं लावून करावं लागते. आणि ती उलटी शेती काय आहे,
कारण जेवढे रासायनिक कंपनी आहे, ह्या जेवढे परदेशी कंपनी आहे, या कंपन्यांनी आपल्या देशामध्ये एक प्रकारचं राज्य चालवलेलं आहे इंग्रजांसारखं. हां, आपलं वेदकाळातलं ज्ञान ते झाकून ठेवलं. हां, आणि त्यांचं मात्र चालू ठेवलं. आज माणसाला आपण जे काही कामं करतो प्रत्येकाला अपेक्षा आहे का 2 पैसे व्हावे, आपण प्रगती करावी. प्रत्येकाला वाटतं की नाही? वाटतंय. आपण पोरांना शिकवता, पोरांनी काहीतरी व्हावं. आपण अपेक्षा तुम्ही असं म्हणता का आमचं पोरगं वाया जावं म्हणून शाळेत टाकलं? असं कधी म्हणतो कोणी? नाही म्हणून साहेब झाला पाहिजे आपल्याला पण काय अपेक्षा. आपल्याला वाटतं ना की पोरांनी शिकावं, मोठं व्हावं, त्यांनी काहीतरी साहेब व्हावं, आहे की नाही? त्याची पण गाडी रुबाबात यावी इकडं, आहे की नाही, कलेक्टर होऊन. तर सांगायचं तात्पर्य एवढंच विषय की आपण या ठिकाणी चांगलं व्हावं या उद्देशाने प्रयत्न करतोय. आणि खरोखर तुम्ही यांनी चांगलं केलंय, तुमचं अभिनंदन. तुम्ही जर सगळ्यांचं जर कल्याण करायला लागले ना तर तुमचं परमेश्वर आपोआप करतो. न मागता घेतो तो. मला एक सांगा, SCT वैदिक जर वापरली तर बाग चांगला होतो, गॅरंटेड होतो. म्हणून परमेश्वर त्यांना बुद्धी देत नाही. बरोबर. त्यांच्या नशिबात जर बाग चांगला नसेलच या वर्षी किंवा अजूनही 1 वर्ष नसेल, त्यांना जर प्रगती लिहिली नसेल त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या नशिबामध्ये, तर नाही त्यांची बुद्धी होणार. असं आपण काय म्हणतो, एखाद्याचं मरण जर लिहिलं असो ना तो तिथेच जातो. बरोबर. खरंय खोटंय? तुम्ही तुमचा सदसद विचार नेहमी जागृत ठेवला पाहिजे. जे योग्य आहे तेच केलं पाहिजे, जे आवडतंय ते नाही केलं पाहिजे. बरोबर आहे. तुम्हाला केमिकल वापरायला सोपं वाटतं, जरा उधार आहे, आणलं मारलं, गरज आहे का त्याची? नाही. योग्य आहे का? नाही. तुम्हाला मोबाईल पाहिला, रील पाहायला फार मजा वाटते, गेम खेळायला फार मजा वाटते, अरे पण त्यांनी तुझे डोळे जातील, त्यांनी तुझी बुद्धी भ्रष्ट होईल. खरंय खोटे? 100%. पोरांनी हे शिकलं पाहिजे. तुम्ही समजा तुमच्या रिकामी बॅग राहती, तुम्ही त्याच्यामध्ये काडी कचरा काही गबाळ भरत्या का? नाही, रिकामी पिशवी भरायला पाहिजे काहीतरी. मग ह्या पिशवीमध्ये का बरं भरता तुम्ही कचरा? गेम काय कचरा नाही का? तुम्हाला खेळायचं बुद्धिबळ खेळा ना. तुम्ही टीस मार खा नाही ना, मग बुद्धिबळ खेळा, त्यांनी बुद्धी वाढते. खेळा ऑनलाईन. ज्या वेळेस हे पोरं लहान होते त्यावेळेस गणेश बाग होता. हां, आणि काही एवढी आपल्याला काही त्याची तेव्हाची गोष्ट. हा, टेक्निकल काही कुठलीच नव्हती. त्याच्या भरोश्यावर लावून दिला. हां, लावलं तर लावलं खाद्य, पण पाणी बाकी नियमाने द्यायचं. तो लहानपणापासून म्हणजे शेतीमध्येच होता. हां, आणि हा मेंढ्या इकडेच होता. हां, तर बाग म्हणल्यानंतर चांगल्याच बाग येत नव्हती ह्याच रानामध्ये. हां. कम्प्लीट असं करायचं होतं का नाही? मग तुम्हाला परंपरा आहे की नाही त्याची? मग तुमच्या जमिनीला ती परंपरा आहे ती जपा, चुकीच्या गोष्टी करू नका. बरोबर. बघा हे बघा काय माल आहे, आहे की नाही? मग तुम्हाला काय म्हणतो मी, अति शहाणा त्याचा बाग रिकामा, एक वाक्य बोललो बरोबर मी. त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं नेहमी, तुम्ही हुशार आहे, तुम्ही व्हिडिओ पण हुशार झाले, फक्त अति हुशार नाही व्हायचं किंवा अति शहाणा नाही व्हायचं. नाही, काय सांगतो तुम्हाला मी, अति शहाणा म्हणजे काय माहिती का, किंवा अति हुशार कसं ओळखायचं? आपण अति हुशारी करतोय किंवा अति शहाणपणा करतोय कसं ओळखायचं? एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं ना तर तुमच्याकडून काहीच चुका नाही होणार. कधी कधी लोक व्हिडिओ पाहता, कधी कधी लोक तुमची शेती पण चांगली करता, बरोबर आहे, परंतु सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो माहिती, नंतर अतिहुशारी करतात. यांनी ती अतिहुशारी कधीच नाही केली. अतिहुशारी म्हणजे काय माहिती का, मला आता सगळं येतं, मला आता सगळं कळायला लागलं, आता मला काहीच शिकायची गरज नाही, याला म्हणायचं अतिहुशारी. काही कोणाची गरज नाही राहिली मला, आता मी माझ्या पायावर सक्षम झालो. हा, आणि आता मी कोणचं ऐकणारच नाहीये. मग ही जी वृत्ती आहे, ह्या वृत्तीमुळे माणसाचा विकास काय होतो, थांबून जातो. एवढं सोपं आहे. आलं लक्षामध्ये? तुमचं नाव नंबर सांगा सगळ्या शेतकऱ्यांना. शामराव लानू फटांगडे, राहणार ब्राह्मणगाव, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. विशाल एकनाथ पटांगडे, राहणार ब्राह्मणगाव, तालुका सटाणा. मोबाईल नंबर आहे 9096597517. माझा मोबाईल नंबर आहे 9850889749. गणेश सांगा. नमस्कार, माझं नाव गणेश जयवंत मापारी. मी नाशिक, ठाणे आणि पालघरचं काम बघतो. माझा मोबाईल नंबर 7972015476. ओके. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव विशाल सोनवणे. मी नाशिक, ठाणे, पालघर या जिल्ह्याचं कामकाज बघतो. आपल्याला शेती संदर्भात जर काही माहिती पाहिजे असेल. ओके. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव विशाल सोनवणे. मी नाशिक, ठाणे, पालघर या जिल्ह्याचं कामकाज बघतो. आपल्याला शेती संदर्भात जर काही माहिती पाहिजे असेल तर 7030772605 या नंबरवर संपर्क करा. पहाटे 4 सुद्धा वाजून जात्या, चालूच राहतं. डोळा लागत तुमचे 100% व्हिडिओ का? काय भाई, काय एकच गोष्ट आहे, तुमच्यासारखे जे वेडे लोक आहे ना त्यांच्यासाठी मी इथं उभा आहे. बरोबर. नाही तर मग पैसा म्हटल्यावर मला इथे यायची काय गरज आहे. नाही खरं. आणि
मग ही धावपळ करता करता मी माझ्याकडे पण दुर्लक्ष करतो बऱ्याच वेळा, माझ्या आरोग्याकडे, तब्येतीकडे. मग मला सांगायचं एवढंच आहे का मला ही खात्री आहे का मी आज जे उभा आहे ना, हे तुमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादांमुळेच. ज्यांचं कल्याण झालं यांच्यासारखे शेतकरी, ज्यांना हिंमत निर्माण झाली तुमच्यासारखी. बरोबर आहे की नाही? मागच्या वेळेचा अनुभव काय? ते जोड नाही, SCT शिवाय पर्यायच नाहीये. आणि त्याला आता वैदिक मिळाल्यामुळे सगळ्यात सुंदर SCT वैदिक आल्यामुळे तर अजून इतकी सोपी झालेली आहे. आणि दाणेदार आल्यामुळे तर विषयच नाहीये. एकदम दाणेदार जे आलंय नवीन, आता मला तर ते मिळालंच नाही. SSM नाही, आता मिळाल तुम्हाला, आता मिळाल. ते सगळं ओके झालंय, सगळं प्रोसिजर. तुम्ही फक्त ऑर्डर टाका, मिळून जाईल. मका, बाजरी, ज्वारी, कापूस, भुईमूग, उडीद, मूग, तूर हे पिकं जे आहे कोरडवाहू जेवढे, त्याच्यासाठी वरदान आहे, वरदान. सगळ्यात सुंदर बरं का. ते तुम्ही तात्पुरतं ते, पण मग महत्वाचं काय माहितीये का, हे रासायनिक वापरल्यामुळे तुमचा एक शब्द आहे की एक दिवस वाळू येणार आहे हातात. हा महत्वाचा पॉइंट आहे. पोरांच्या हातात मी वाळू देणार का? भविष्यात हा महत्वाचा पॉइंट आहे. आता आपल्याला त्याचा बेनिफिट मिळतो ते जाऊ द्या, पण एक दिवशी त्याचा मिळतोय ना आपल्याला, एक दिवशी वाळू होणार आहे, म्हणून SCT वापरायला पाहिजे. विचार करा तुम्ही काय म्हटले तेवढ्यात का मला सांगा, तुम्ही सगळे एवढा जास्त पैसे कशा करता, तुम्ही कशा करता कमवतो पैसे? खरंच म्हणजे तुम्हाला खायला किती लागत? खायला थोडं लागतं खायला. म्हणजे जेवढं तुम्ही खाता तेवढंच, त्याचे किती त्याला किती खर्च येत असेल? तुम्ही, तुमची मिसेस, 2-4 पोरं, या सगळ्यांना खायला मिळून दिवसाचा खर्च किती असेल? जगण्याचा खर्च महिन्याचा माझ्या माहितीनुसार 5,000-6,000. 5,000. बरोबर आहे. मी लय भारी खात असेल तर मला 10,000 आहे. बरोबर आहे. पार 20,000च्या पुढे काहीच नाही. राईट. मग मला सांगा, आपल्याला साधं नुसते गाया जरी पाळल्या आणि धातरू मातरू जरी पिकलं, मका बिका जरी पिकली, तरी तेवढं आपण जगू शकतो. मग एवढं जीवानी कशा करता करतो? काय हे जास्त कमवतो? कारण आम्हाला मुलांचं भविष्य चांगलं करायचंय. बरोबर. आता मला असं एक प्रश्नाचं उत्तर यांनी बोलले, तेच उत्तर मी विचारतो. पहा, मुलाबाळांच्या हातामध्ये अशी गोष्ट आम्ही दिली पाहिजे का ज्यांनी त्यांचा वारसा टिकला पाहिजे आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल राहिलं पाहिजे, त्यांना काहीतरी कमवता आलं पाहिजे. आता मला सांगा, तुम्ही जर बरोबर का मुलाबाळांना बंगले दिले, बँक बॅलन्स दिला, गाड्या दिल्या, आणि तुम्ही जर नापीक माती दिली त्याच्याबरोबर, वाळू तुम्ही म्हणले बरोबर, तर तुमचे शब्द आहेत बरोबर आहे. बंगला किती दिवस टिकल? 50 वर्ष. तुमचे धरून बरं का, त्याचे 50 वर्ष नाही, बंगला तुमचे धरून 50 वर्ष. म्हणजे 50 वर्ष तो काय होणार आहे? तळे पडून मोडून जाणार आहे, तो मोडावाच लागणार आहे. त्याच्यानंतर पैसे जवळ तो खर्च करतोय तोवर. आता तू जर काहीच कमीत नाही म्हणलं होते, किती दिवस टिकणार आहे? कोटी जरी असले त्यांना व्हॅलिडिटीज आहे ना. बरोबर आहे. गाड्या त्या तर भांगारमध्ये जाणार आहे 15 वर्षांनी. राईट. मग आता मला सांगा, 30 वर्षांनी त्याच्या काय राहिलं? त्यावेळेस तो काय करेल वावरात येऊन? वाळू मध्ये डोकं गुपशील. जर तुम्ही याच्या काहीच नका देऊ, याच्यापैकी फक्त माती सुपीक करून द्या त्याला, तो कमवून खाईल. खरं आहे की नाही? म्हणून आजकाल शेतकऱ्यांनी ना एक वेळेस पैसा कमी आला तरी चालत, पण महिला माती सुपीक ठेवली पाहिजे. माझं म्हणणं ते तुम्ही म्हटले ना, त्याचं बेनिफिट, ते बेनिफिट जाऊ द्या, पण माती महत्वाची. बारा देतानाच कळते. पावडं मारलं ना, ती म्हणती चाल उडव पावडवर. नको पावडं मारू नको, तू शेती करू नको. कोण म्हणती? माती म्हणती. खरं आहे की नाही? बारं द्यायला गेला का बारं टिकतच नाही, फुटूनच जातो, वगळूनच राख जाता का नाही? का बरं? ती म्हणती मला पाणी भरू नको, तू शेती करू नको. तो ऑलरेडी तिची माती करून टाकली आहे की नाही? आणि ती जर सुपीक होती तेव्हा कशी होती ती? नुसतं एका फावड्यामध्ये अख्खं बारं यायचं वळून. मी मारलेले ना, मी 10 वर्ष बारी दिलेली ना कांद्याची. एकंदरीत आजची जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती शेतकरी बदलू शकतो आणि त्याच्या समोर मार्ग आहे. त्या मार्गावर त्यांनी चाललं. आणि माझा एक अनुभव सांगतो की बुवा हे टाकल्यानंतर वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, नाही आज टाका उद्या रिझल्ट पहा ना. हे मोठं आहे ना, हे महत्वाचं. आज टाका आणि उद्या रिझल्ट पहा. शेतकरी तेच घाबरतो, त्याला वाटतं भाऊ ऑर्गॅनिक मध्ये गेलो मी, खर्च वाढेल भाऊ, असं खर्च वाढेल, रिझल्ट नंतर येईल. पण वैदिक मध्ये तसं आहे का? नाही. आज टाका उद्या पहा. हे जैविक बी नाही, हे ऑर्गॅनिक बी नाही. इथे तुम्ही आज टाका उद्या रिझल्ट. आणि सर्वात महत्वाचं, ते दाणेदार जे आले ना, या कोरडवाहू पिकांना असे वरदान आहे का किडीच नाही येणार. हा का? पहिला फायदा, किडी येणार नाही. तुम्ही टाका मकाला मध्ये टाका, तुम्ही कीड नाही येणार मकाला. बरोबर. म्हणजे दाणेदारांनी पोषण तर होणारच, ते खताचं बी काम करणार, औषधाचंही काम करणार. झाले 2 कामं. तिसरं, पाऊस जर नाही पडला तरी तुमचं पीक मरू देणार नाही, आणि पाऊस जास्त पडला तर ते सडू देणार नाही. म्हणजे पाण्याचंही बी काम करणार.
किती कामं झाली? 4. मग हे 4 कामं तुमचं ते पीक करणार आहे. तुमचं पीक तुम्हाला काहीतरी देऊनच जाणार, रिकाम्या हाताने जाणार नाही. मग असे 5 कामं तुम्हाला ते दाणेदार वैदिकचे खतं करणार. ते काय बाबा बाकीच्या मार्केटमध्ये दाणेदार खतांसारखे नाही आहे ते. आणि वरून खर्च कमी, रासायनिकपेक्षा खर्च कमी. कोरडवाहू पिकांना बिघ्याचा खर्च फक्त 2000 रुपये. 2000 रुपये काय लागते? बरोबर. हा, एकराचा 4000 रुपये. तुम्हाला आणखी उत्पन्न पाहिजे तर 8000 करा, जास्त डबल उत्पन्न पाहिजे तर. अशा प्रकारे एकदम सोपं आहे. जेवढे साखर घातली तेवढं गोड होणार. आता तिथं आहेच. तुम्हाला पसंत तेवढी खा. आता मागच्या वर्षी थोडं ड्रॅगन, माझं ड्रॅगनच आहे, आपलं हेच होतं SCTच होतं. मग थोडं मार्केट डाऊन झालं, सगळीकडे माल आला आणि एकदम मार्केटमध्ये पडला. बरोबर. मग आता काय करायचं? बर. मग डाऊन म्हणजे किती डाऊन झालं? बराच. जवळजवळ व्हाईट जो होता माझा व्हाईट आहे तो जवळजवळ 25-30 रुपयावर आला. बर बर. काय, आणि लाल 70-80 वर आला. बरोबर. आता आपल्याला परवडणार नाही. बरोबर. मग काय करायचं? मग आम्ही दोघं नवरा बायकोंनी काय केलं, म्हटलं एक काम करू आपण आहे ना हातीकरी करू. बर. पण एवढा माल विकला जाईल का हा प्रश्न. बर म्हटलं ठीक आहे, चल सुरू ते करू. मग आम्ही काय केलं, रोजचे 10-10, 15-15, 20-20 कॅरेट काढायचे, सटाण्याला जायचं. ती 4 फाट्याजवळ, मी इकडे गुजरीमध्ये, असं. मग ज्यांनी ती घेऊन गेले पहिल्यांदा 70-80-100 रुपये किलो, गिऱ्हाईक जाऊ द्यायचं नाही. बर बर. एक झालं की दुसऱ्या दिवशी ते परत आले, म्हणे व्हाईटच पाहिजे, लाल नको. लाल नको, मार्केट मधला लाल नको, तुमचा व्हाईट पाहिजे. हो, घ्या. पाहिलं ना. तर आम्ही तो कमीत कमी पहिला तोडा 2.5 लाखाचा विकला. पहा, आणि मार्केट मध्ये याला असतं काहीच मिळालं नसतं मला. 50,000 मिळाले असते. बस अगदीच. 50,000 मिळाले. म्हणजे आपल्या मालाला किंमत आहे हो, पण तुम्ही जा ना बाहेर एक पाऊल. प्रश्न असा आहे की खाल्ल्याशिवाय त्याला कळत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे चवीवर आहे. शेवटी क्वालिटीचे ना. क्वालिटी सोनं आहे तो, सोन्यासारखा बाजार मिळणार आहे ना. बरोबर आहे की नाही? असं आहे ते.